चला लक्ष द्या. आज आपण काय करणार, जे प्रिलिम एक्झाम होणार आहे आपली 15 तारखेला, ओके, त्याच्यासाठी मी जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत पेपरात येणार आहे, ओके, गेस म्हणून, ओके, ते तुम्हाला मी सोल्युशन प्रश्न आणि त्याचं सोल्युशन देणार, ओके, जे तुमच्या प्रिलिम साठी पण इम्पॉर्टंट असणार आणि एनडीसीएम साठी पण इम्पॉर्टंट असणार, ओके. तर बघा हा प्रश्न ऑलरेडी आपण घेतलेला आहे, पुन्हा एकदा सांगतो, चालतंय, लक्ष द्या. काय दिलेलं आहे, युजिंग एलिमिटी लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम प्रूव्ह दॅट करायचं हे आपल्याला, ओके. मग या लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमची मी तुम्हाला शॉर्टकट सांगितली होती. लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम म्हणलं की लॅग्रेंजचे दोन स्टेटमेंट लिहून ठेवायचे, ओके. तर पहिलं स्टेटमेंट काय होतं आपलं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इज कंटिन्युअस, ओके. काय कंटिन्युअस होतं, इन क्लोज इंटरवल a, b, ओके. दुसरं स्टेटमेंट काय होतं आपलं, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इज डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल a, b. याचा अर्धा मार्क, याचा अर्धा मार्क, 1 मार्क, ओके. तिसरा होता फॉर्म्युला, देन काय, एफ डॅश ऑफ सी इज इक्वल टू काय, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. इथपर्यंत झाले तुमचे 2 मार्क. 2 मार्क नाही झाले तर 1 मार्क तुम्हाला भेटून जाईल याचा, ओके. तुमचं लक्ष असेल तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायसाठी एफ डॅश ऑफ सी काढायसाठी एफ ऑफ एक्स माहित पाहिजे, एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए काढायसाठी पण एफ ऑफ एक्स माहित पाहिजे. किंवा दुसरी गोष्ट तुमचं ऑब्झर्वेशन असेल तर मी एफ ऑफ एक्स इज इक्वल ही जागा रिकामी ठेवली, तिथे एफ ऑफ एक्स व्हॅल्यू माहित लागेल का नाही गणितात आपल्याला. गणितात कुठे मेन्शन केलेलं आहे का एफ ऑफ एक्स दिलेलं आहे हे प्रूव्ह दॅट करा म्हणून, नाही, कुठंच नाही. मग ते एफ ऑफ एक्स आपल्याला गेस करावं लागेल. तर गेस करायसाठी याची एक शॉर्टकट आहे. इथं बघा, इथं काय दिलेलं आहे, लॉग बी अपॉन ए. आपल्याला काय पाहिजे, एफ ऑफ एक्स माहित पाहिजे, ओके. तर हे बी अपॉन ए काढून टाकायचा, इथं काय लिहायचा लॉग, आणि एक्सचं फंक्शन असल्यामुळे तर लॉग एक्स लिहायचा, इथं पण काय लिहायचा लॉग एक्स. जर इथं साइन एक्स असतं तुम्ही साइन एक्स लिहिलं असतं, इथं जर टॅन असतं तुम्ही टॅन लिहिलं असतं, इथं जर सेक असतं तुम्ही सेक लिहिलं असतं. कळालं इथपर्यंत 1 मार्क, 2 मार्क, पण 1 धरून चला तुम्ही, 1 मार्क कुठेच गेलेला आहे, चालते. मग आपल्याला काय करायचं, एफ डॅश ऑफ सी काढायचा, एफ ऑफ बी काढायचा, एफ ऑफ ए काढायचा, ओके. मग काय पहिल्यांदा एफ ऑफ एक्स ची किंमत काय दिलेली, लॉग एक्स. मग चला काढा एफ डॅश ऑफ एक्स, काय येणार, एफ डॅश ऑफ एक्स लॉग एक्स चा काय असते 1/x. जर डेरिव्हेटिव्ह पार्ट नसेल, याची पण मी प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये शॉर्टकट सांगितलेली, एकदा पुन्हा रिपीट करतो. याचं जर डेरिव्हेटिव्ह माहित नसेल तर हे शोधत आपल्या डोळ्यासमोर दिलेलं आहे. इथं बघा, इथं काय करायचं, हे जे वरचं आहे वरचं बी मायनस सी याला 1 पकडायचं आणि खालच्या एक्स म्हणायचं, ओके. हे झालं याचं डेरिव्हेटिव्ह, ओके, समजून घ्या. आलं. मग आपल्या व्हॅल्यू कोणाची पाहिजे, एफ डॅश ऑफ सी ची. तर जिथं जिथं एक्स असेल तिथं सी टाका. एफ डॅश ऑफ सी बरोबर इथं काय 1/c. एफ डॅश ऑफ सी ची व्हॅल्यू भेटली. आता कोणाची व्हॅल्यू पाहिजे, एफ ऑफ बी ची. काहीच नाही, एफ ऑफ बी काढायसाठी काय करा, जिथे एक्स आहे तिथं बी ठेवा, तिथं काय येणार लॉग बी. नंतर एफ ऑफ ए ची किंमत काढायची, एफ ऑफ ए ची किंमत जिथे एक्स आहे तिथे ए ठेवा, काय येणार लॉग ए. हे सगळ्या किमती भेटल्या, इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करा. इक्वेशन 1 इम्प्लाइज काय येणार, याची किंमत काय 1/c, याची किंमत काय लॉग बी मायनस लॉग ए अपॉन बी मायनस ए, ओके. आलेपर्यंत हे झालं इक्वेशन 2. इथपर्यंत आपण काहीच विचार नाही केला, त्यानं मेन्शन केलेलं होतं लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम सॉल्व्ह करा. आपण तसं फॉर्म्युला लावला, इथपर्यंत आलो, ओके. पण शोधाच्या गणिताची एक मजेशीर गोष्ट अशी असते, उत्तर याच्यात लपलेलं असते. आता बघा, आपल्याला काय पाहिजे नेक्स्ट स्टेप मध्ये, इथं लेस दॅन पाहिजे, इथं लेस दॅन पाहिजे, ओके. ते समजून घ्या, एक क्लोज इंटरवल असते आणि एक ओपन इंटरवल असते. समजा मी जर म्हणलं एक्स बिलॉंग्स टू किंवा सी बिलॉंग्स टू, आणि तुम्हाला सी बिलॉंग्स टू ओपन इंटरवल, सी बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल. याचा अर्थ काय असते, ए आणि बी च्या मधात सी आहे आणि लेस दॅन इक्वल टू. याचा पण अर्थ ते ए आणि बी च्या मधात सी आहे, पण इथं काय लेस दॅन. आपल्याला कोणतं इंटरवल पाहिजे, फक्त लेस दॅन. मग लेस दॅन साठी कोणतं इंटरवल येणार, ओपन, ओके. आणि तुमच्या मजेशीर गोष्ट समजून घ्या, ही 1/c व्हॅल्यू आलेली कुठून आहे, इथूनच आली ना. हे डॅश म्हणजे कोण, डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, आणि डेरिव्हेटिव्ह साठी कोणतं इंटरवल वापरला आपण, ओपन, ओके. इथं आल्याच्या नंतर काही जर कळलं नाही तेवढं ध्यानात ठेवायचं, ही 1/c व्हॅल्यू डॅश पासून आलेली. अरे बाबा, हे 1/c हे सगळ्या व्हॅल्यू या फॉर्मॅट टाकल्याच्या नंतर झाल्या ना,
म्हणजे हे ओव्हरऑल 1/c आला कुठून? एफ डॅश पासून आला. मग एफ डॅश म्हणजे डिफरन्शिएबल साठी कोणतं इंटरव्हल आहे? ओपन. मग इथं आल्याच्या नंतर काय करायचं? सी हे कोणामधलं आहे? ओपन इंटरव्हल ए कॉमा बी. हे स्टेप लय महत्वाचे समजून घ्या. आणि याचा अर्थ काय? ए आणि बी च्या मधात कोण आहे? सी. कोणतं इंटरव्हल? फक्त लेस दॅन इक्वल टू का फक्त लेस दॅन? कळालं? ही स्टेप लय महत्वाची आहे समजून घ्या. आता आपल्याला लक्षात आणायचं काय? आपल्याला 1/c ची व्हॅल्यू पाहिजे. कोणाची व्हॅल्यू पाहिजे? 1/c ची. इथं सी आहे. आपल्याला काय करायचं? उलट करायचं. मग काय करा? 1/a 1/c आणि 1/b. एक समजून घ्या गोष्ट, बाहेरची गोष्ट. जसं मी प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये मी सांगितलं होतं, आता शॉर्टकट सांगतो डायरेक्ट. हे जे लेस दॅन इक्वल टू हे जे चिन्ह असतात ना, हे चेंज कधी होते माहितीये का? हे चेंज कसे होते माहितीये का? एक मी रूल सांगितलं होता बा. एक तर सबट्रॅक्शन केल्यावर, एक तर डिव्हिजन केल्यावर. हे जे साइन लेस दॅन ऑर इक्वल टू हे इनइक्वालिटी येतात, याचे साइन दोनच गोष्टीमध्ये चेंज होते. एक तर सबट्रॅक्शन केल्यावर, एक तर डिव्हिजन केल्यावर. ओके, जसं मी शॉर्टकट सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. काय सांगितलं होतं? SDC. हे ध्यानात ठेवा. या SDC चा अर्थ काय? S फॉर सबट्रॅक्शन, D फॉर डिव्हिजन, C फॉर चेंज. म्हणजे साइन आहेत का? हे लहान मोठेपणा आहे का? लहान मोठेपणा. इनइक्वालिटी, लेस दॅन, ग्रेटर दॅन. जेव्हा तुम्ही सबट्रॅक्शन डिव्हिजन करता तरच त्याचे तोंड चेंज होतील. मग इथं केलं का पण डिव्हिजन आलं का? म्हणजे याचा अर्थ चेंज साइन काय होतील? लेस दॅन होती का नाही तर ग्रेटर दॅन होतील. ओके, सबट्रॅक्शन डिव्हिजन जर केलं तर साइन चेंज होतील. एवढं दिमागात फिट करायचं. मग केलं ना आपण डिव्हिजन आलं, लगेच साइन चेंज करायचे. जे तोंड जिकडे असतील ते उलटे करायचे. झालं? मग समजून घ्या. आधी 1/c पहा. आपल्याला 1/c पाहिजे होता, 1/c चालते ना? मग काय करा? नेक्स्ट मध्ये या 1/c ची व्हॅल्यू तर ठेवून द्या. मग बाय टू काय लिहिता येईल आपल्याला? 1/a जशीच्या तसा, ग्रेटर दॅन जशा तसा. याची किंमत काय? log b मायनस log a अपॉन b मायनस a आणि ग्रेटर दॅन 1/b. 1/b. आपल्याला गणितात काय पाहिजे पहा? मदत काय पाहिजे? दोन्ही लेस दॅनच्या मदत काय? log b मायनस a का नाही? इथं काय आलेलं? log b मायनस log a आलं का नाही? आपल्याला फॉर्म्युला माहित आहे का नाही? काय फॉर्म्युला? याला मी असं लिहू शकत नाही का? b मायनस log b मायनस log a log b अपॉन a. आलं काय? b मायनस a. जर तुमच्या फॉर्म्युला पाठ नसेल, फॉर्म्युला हे पाठ करावं लागतं. कोणता? log a मायनस log b इज इक्वल टू log a बाय b. आपल्याला गणितात पाहिजे काय? log b बाय a पाहिजे का नाही? मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ना, log a मायनस log b अपॉन log a अपॉन b. म्हणजे हा फॉर्म्युला मी इथे लावला. ओके, टेन्शन घ्यायचं नाही. जर फॉर्म्युला पाठ नसेल तर दिमागात फिट करा. आन्सर तुमच्या डोळ्यासमोर दिलेलं आहे, log b अपॉन a. आणि आपल्याजवळ काय होतं? log b मायनस होतं का नाही? बिंदास. इच्छा नंतर समजलं नाही काय करायचं? डायरेक्ट ही स्टेप इथं कॉपी पेस्ट करायची. ते आपोआप येऊन जाते. जे पेपर एक्झामिनर असतील, जे पेपर चेक करणार, त्याला समजून येते पोरांनी या स्टेपहून ही जर स्टेप लिहिली याचा अर्थ पोरांना ते फॉर्म्युला पाठ आहे. ओके, पण आमच्या आपल्या ते फॉर्म्युला पाठ नसते. थोडं स्मार्ट वर्क करायचं. आता समजून घ्या. या log b बाय a च्या खाली कुठं b मायनस a आहे का? b मायनस a आपल्याला वर पाहिजे, वर. मग काय करा? सगळ्या टर्मला b मायनस मल्टिप्लाय करा. ओके, b मायनस मल्टिप्लाय करा. नेक्स्ट स्टेप मध्ये सगळ्यांना मल्टिप्लाय करा. काय येणार? b मायनस a अपॉन a log b बाय a. आणि इथं काय येणार? b मायनस a अपॉन b. मी काय सांगितलं तुम्हाला? जेव्हा लेस दॅन इक्वल टू असते का नाही तेव्हा सबट्रॅक्शन डिव्हिजन केलं तर साइन चेंज होते. मग आपण b मायनस a ने काय केलं? मल्टिप्लाय केलं. सबट्रॅक्शन नाही केलं, डिव्हिजन नाही केलं, म्हणजे चेंज होणार नाही. जशीच्या तसं. चालतंय? समजून घ्या. सगळं जवळपास सगळं बरोबर आलं. पण आपल्याला पाहिजे का? पहिल्यांदा b पाहिजे, नंतर a पाहिजे का नाही? मग तुम्ही विचारच नका करू. पहिल्यांदा b लिहा, नंतर a लिहा. समजून घ्या. काय? b मायनस a अपॉन b log b बाय a. आणि इथं काय येणार? b मायनस a अपॉन a. पहा, जसं पहिल्यांदा b पाहिजे, पहिल्यांदा b लिहिला, दुसऱ्यांदा a पाहिजे, दुसऱ्यांदा a लिहिला. इथून इथं. मग इकडे बघ, समजून घ्या. मग चिन्ह तुम्ही डायरेक्ट असे नका लिहू. का नाही लिहायचं सांगतो. या दोघांमध्ये, या b आणि log मध्ये दोन तोंड कोणाकडे होते? log कडे होते का नाही? म्हणून आपण log कडे लिहायचे. या दोघात पहा, a आणि log कडे तोंड कोणाकडे होतं? a कडे होतं का नाही? a कडे लिहा. जर आता हे मी कसं लिहिले समजलं नसेल, ओके, आता डायरेक्ट ही स्टेप उचल, इथं कॉपी पेस्ट कर. हे झालं तर हेन्स प्रूफ. किती मार्क? 3 मार्क. मी एक विसरलो, गणित थोडं पुढं पण होतं. असं होतं पहा, गणित थोडं समोर होतं. काय होतं? 2 मिनिटं.
2 मिनिटं बघा काय होतं गणित. 1/4 लेस दॅन लॉग 4/3 लेस दॅन 1/3. हे झालं 3 मार्काचं. हे गणित किती मार्क झालं 3. इथपर्यंत झाले 3 मार्क. पण त्याचं म्हणणं काय अँड हेन्स ऑल्सो प्रूव्ह दॅट, हे प्रूव्ह करायचं आपल्याला. ओके मग समजून हे प्रूव्ह करायला सोपं असते. पहिल्यांदा हे 1 नंबरला हे प्रूव्ह केलं, 2 नंबरला हे प्रूव्ह करायचं. ते अगदी मग फिट करा. पहिला वर्ग पास केल्याशिवाय दुसऱ्या वर्गात जातात नाही. म्हणजेच काय हे दुसरा जे वर्ग आहे हे कोणावर डिपेंड आहे पहिल्यावर. म्हणजे ही किंमत काढण्यासाठी 100% हे यूज करावं लागेल. ओके मग आपल्याला 1/4 आणायचं कसा, 4/3 आणायचं कसा, 1/3 आणायचं कसा. तर क्ल्यू इथं दिलेलं आहे ना दादा. इथं लॉगच्या इथं काय b/a आणि इथं लॉगच्या इथं काय 4/3. मग याची याची कम्पेअर करा. काय इथे b ची व्हॅल्यू काय वर b आणि इथं वर काय 4. म्हणजे b बरोबर काय टाकायचं 4 आणि a बरोबर काय टाकायचा 3. आणि कशामध्ये टाकसाल या इक्वेशन मध्ये टाकाल. याला एखादं नाव देऊन टाका काय 3. पुट इन इक्वेशन 3. मग सांगा जिथं बी आहे तिथं 4 टाका, जिथं ए आहे तिथं 3 टाका. काय येणार सांगा. बी ची किंमत किती आहे 4. 4 मायनस याची किंमत किती आहे 3 अपॉन बी ची किंमत किती आहे 4 लेस दॅन लॉग. चला सांगा बी ची किंमत किती आहे इथं 4, याची किंमत किती आहे इथं 3 लेस दॅन. चला सांगा बी ची किंमत किती आहे इथं 4, याची किंमत किती आहे 3 अपॉन याची किंमत किती आहे 3. कॅल्क्युलेशन करा. 4 मायनस 3 1 1/4 लेस दॅन लॉग 4/3 लेस दॅन 1/3. हेन्स प्रूव्ह. याचे 3 मार्क, याचे 1 मार्क, ते फुकटचा मार्क आहे. हे झाले टोटल 4 मार्क. ओके हे गणित तुमचं प्रिलिम साठी पण IMP आहे आणि एनडीसीएम साठी पण IMP. ओके आता व्हिडिओ दोन्हीसाठी IMP. ओके ओव्हरऑल दोघांचा विचार करून हे गणित व्हिडिओ बनवलेला आहे. चालते एनडीसीएम साठी पण आणि प्रिलिम साठी पण. ओके तर समजून घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे. फॉर द फंक्शन f of x is equal to root x and g of x is equal to 1 upon root x prove that C of CMVT is the arithmetic mean of A and B. समजून घ्या काय सांगितलं प्रश्नात. एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स किंमत दिलेली आहे. जर 2 फंक्शन असतील तर आपल्याला माहिती आहे इथे एलिमेंट लागत नाही, रोल्स लागत नाही, तर कॉची मीन व्हॅल्यू थेरमच लागते. ओके समजून घ्या. आणि दिलेली बी नाही ना. CMVT म्हणजे काय कॉची मीन व्हॅल्यू थेरम. आणि काय शोध करायचं आपल्याला C इज द अरिथमेटिक मीन ऑफ A अँड B. मग 2 गोष्टी असतात. काय प्रूव्ह करायचं आपल्याला C इज द जिओमेट्रिक मीन ऑफ A अँड B. C इज द जिओमेट्रिक मीन. ओके मग तुम्हाला एक तर हे स्टेटमेंट मॅथमॅटिकली कसं लिहिता येईल तर ते समजून घ्या. C इज द जिओमेट्रिक म्हणजे काय स्क्वेअर रूट ऑफ या दोघांचा गुणाकार. तुम्हाला हे प्रूव्ह दॅट करायचं. ओके मग उत्तर जर माहित असेल तर असेल लिहा. शॉर्टकट एखादं लिहून टाकायचं. एखादं समजा कॅल्क्युलेशन जमलं नाही तुम्हाला काहीतरी चुकलं तर पटकन असं लिहून टाकायचे मार्क भेटत असतात. ओके आणि जर कोणाला C याचा जर मॅथमॅटिकल अर्थ माहित नसेल मग कॅल्क्युलेशन पक्क पाहिजे. लोड घेऊ नका ना, कॅल्क्युलेशन विश्वास ठेवा चालते. मग इथं काय मेन्शन केलेलं आपल्याला कोणता थेरम वापरायचा कॉची मीन व्हॅल्यू थेरम. कोणता कॉची मीन व्हॅल्यू थेरम. मग डायरेक्ट पहिल्यांदा ते स्टेटमेंट आपले काय एफ ऑफ एक्स बरोबर काय दिलेलं आहे रूट एक्स आणि जी ऑफ एक्स काय दिलेलं आहे 1 अपॉन रूट एक्स. काय इज कंटिन्युअस ऑन क्लोज इंटरवल A, B. जसं मी सांगितलं तुम्हाला रोल्स थेरम हो, कॉची मीन व्हॅल्यू थेरम हो किंवा लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम हो, त्याचे पहिले 2 स्टेटमेंट कॉमनच असतात. कंटिन्युअस आणि दुसरं डिफरन्शिएबल. अर्धा मार्क फुकट. इज कंटिन्युअस ऑन A अँड B. चालते. गणितात दुसरा इंटरवल दिलेला नाही. गणितात A आणि B च्याच व्हॅल्यू दिलेले आहेत म्हणून आपण इंटरवल A आणि B घेतला. चालते. दुसरं काय
एफ ऑफ एक्स बरोबर रूट एक्स आणि जी ऑफ एक्स बरोबर 1/√x इज डिफरन्शिएबल ऑन ओपन इंटरवल a, b. अर्धा आणि अर्धा 1 मार्क. कंटिन्युअस साठी क्लोजच असलं पाहिजे, डिफरन्शिएबल साठी ओपनच असलं पाहिजे. हे जर तुम्ही खालच्या वर गेलं मार्क भेटणार नाही, एवढं दिमागात फिट करा. चालते. देन फॉर्म्युला आपला काय फॉर्म्युला, एफ डॅश ऑफ सी अपॉन जी डॅश ऑफ सी. ओके. नंतर इथं जर एफ असलं सगळीकडे एफच घ्यायची पहिल्यांदा. लॅग्रेंजच मीन व्हॅल्यू थेरम जर पार्ट असेल तर क्वचित तिच्यावरूनच तयार होते. ओके. कसा, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ओके. आता खाली जी आहे खाली काय लिहायचं, जी ऑफ बी मायनस जी ऑफ ए. हे चला इक्वेशन 1 इथपर्यंत झाले पाहिजे. ते 2 मार्क किंवा 1 मार्क तर कुठंच नाही गेला. ओके. एवढं जर लिहिलं तरी आपण एवढं कशावरून लिहिलं, फक्त या शब्दावरून कॉची मीन व्हॅल्यू थेरम दिलेलं याच्यावर आपण एवढं लिहिलं. चालते. मग चला लक्षात घ्या. मग तुमचं काम काय दादा, एफ डॅश ऑफ सी काढा, जी डॅश ऑफ सी काढा, एफ ऑफ बी काढा, एफ ऑफ ए काढा, जी ऑफ बी काढा, जी ऑफ ए काढा. मग चालू द्या. मग एफ डॅश ऑफ सी काढण्यासाठी एफ ऑफ एक्स माहित लागलं, एफ ऑफ एक्स ची मत काय दिलेली, रूट एक्स. मग चला सांगायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, एफ डॅश ऑफ रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असते 1/2√x. पण आपल्याला किंमत कोणाची पाहिजे, एफ डॅश ऑफ सी ची. मग जिथे एक्स असेल तिथे सी ठेवा. मग एफ डॅश ऑफ सी बरोबर काय येणार 1/2√c. ओके. मग दुसरी किंमत कोणती काढायची, सिमिलरली जी डॅश काढायसाठी जी ऑफ एक्स माहित पाहिजे 1/√x. मग याला डेरिव्हेटिव्ह करायसाठी आता 1/√x चा डेरिव्हेटिव्ह घेणं अवघड वाटते का नाही, त्याला असेल या 1/x⁴1/2 आणि हे वर गेल्यावर काय x⁻−1/2. आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्या. तर जी डॅश ऑफ एक्स काय येणार तुमचा, x⁻² चा फॉर्म्युला लावा. हे -1/2 घेतला मी खाली, x⁻−1/2 मधून एक मायनस केला, म्हणजे जी डॅश ऑफ एक्स काय येणार तुमच्या जवळ -1/2 x⁻−3/2. पण आपल्याला जी डॅश ऑफ एक्स नाही पाहिजे, जी डॅश ऑफ सी पाहिजे. म्हणजे काय येणार, जी डॅश ऑफ सी बरोबर काय येणार -1/2 c⁻−3/2. झाल्या किमती. दुसरी किंमत कोणाची पाहिजे आपल्याला, एफ ऑफ बी एफ ऑफ ए. मग हे एफ ऑफ बी म्हणजे काय, इथं डायरेक्ट किंमत ठेवायची, इथं एक्सच्या की बी ठेवायचा. तर काय येणार आहे रूट बी. आणि एफ ऑफ ए साठी काय ठेवायचा, एक्सच्या की ठेवायचा रूट ए. दुसरी किंमत कोणाची काढायची, जी ऑफ बी ची. जी ऑफ बी म्हणजे काय, जिथे एक्स असेल तिथे बी ठेवा. काय येणार 1/√b. आणि जी ऑफ ए म्हणजे काय, जिथे बी असेल तिथे ठेवा 1/√a. सगळ्या किमती झाल्या पाहिजे, A to Z किमती झाल्या. आता इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं. नाही जमलं तर याचा मॅथमॅटिकल अर्थ आणखी माहित असू द्या. जर कॅल्क्युलेशन नाही जमलं डायरेक्ट तुम्हाला हे लिहिता येईल. ओके. आणि जर कोणाला हे ध्यानात ठेवायचं नसेल तर कॅल्क्युलेशन विसर ठेवा. ओके. मग इक्वेशन 1 मध्ये बाबा सगळ्या किमती टाका. काय येणार, एफ डॅश ऑफ सी ची किंमत काय, एफ डॅश ऑफ सी ची किंमत, एफ डॅश ऑफ सी 1/2√c होल डिवायडेड बाय जी डॅश ऑफ सी ची किंमत काय आली -1/2 c⁻−3/2. चालते. इज इक्वल टू, चला सांगा एफ ऑफ बी ची किंमत काय आली √b - √a अपॉन, आणि जी ऑफ बी ची किंमत काय आली 1/√b - 1/√a. आता पहा, हा 1/2 झाला कॅन्सल. ओके. मग इथं उरला मायनस, इथं काय उरला 1/c मी असं लिहू शकतो का, 1/c ला असं लिहू शकतो का, 1/c⁻1/2 हे वर गेल्यावर -1/2. मग 1/√c मी असं लिहू शकतो काय, c⁻−1/2 अपॉन c⁻−3/2. असं काय लिहिलं मी, कारण आकडा आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाते. रूट म्हणल्यावर कॅल्क्युलेशन करा अवघड जाते, म्हणून मी आकड्यात लिहिलं. चालते. इथं काय येणार √b - √a. आणि इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. काय येणार क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 × √a -1 × √b आणि होल डिवायडेड बाय काय येणार √a × √b. आता बघा कॅल्क्युलेशन करा. मायनस हे जर वर गेलं काय होईल, प्लस होईल का नाही, म्हणजे c⁻−1/2 इंटू c⁻+3/2. हे जर मायनस गेलं तर वर प्लस. लॉ ऑफ इंडायसेस. इथं काय होणार, ही आणि ही टर्म कॅन्सल होऊ शकते, पण कधी दोन्ही सारखे असतील. याला चिन्ह इथं प्लस आहे, याला इथं मायनस आहे, आणि याला मायनस याला प्लस आहे. म्हणजे एक तर काय करा, वरच्यातून मायनस साइन कॉमन काढा, नाही खालच्यातून मायनस साइन कॉमन काढा. ओके. कशातून काढा, समजा मी वरच्यातून काढतो, वरच्यातून जर मायनस साइन कॉमन काढला हे प्लस होईल, √a - √b असं होईल. हे प्लस हे मायनस. ओके. फक्त मी मागं पुढे लिहिलं. आणि खाली काय येणार तेच √a - √b आणि होल डिवायडेड बाय √a × b. मी याला कंबाईन लिहू शकतो. हे झालं कॅन्सल, हे झालं कॅन्सल. ओके. लक्ष द्या. आता मग इथं पहा, इथं पुन्हा लॉ ऑफ इंडायसेस लागते. दोघांचा बेस सारखा वरचे जे ऍडिशन होईल, म्हणजे काय c⁻
-1/2 प्लस 3/2 आणि तो उरलं काय रे -1/1/√AB. मायनस मायनस झालं प्लस आणि याची ऍडिशन जर केली बेस सारखा आहे 3 - 1/2 आणि हे √AB जाईल वर. तर हे काय येणार तुमचं 3 मधून गेले 2/2 √AB. हे कटलं C बरोबर √AB आणि हे बिलॉंग्स टू A, B. कॉची मीन व्हॅल्यू थेरम येऊ, रोल्स थेरम येऊ का लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम येऊ, ही C ची व्हॅल्यू ओपन इंटरव्हल मध्येच भेटली पाहिजे. ओके असं लिहायचं. ओके झालं. यालाच म्हणायचं C इज द अरिथमेटिक मीन ऑफ A and B. मग खाली गेली चाल हेन्स C is the arithmetic mean geometric mean of A and B. चला नेक्स्ट. ओके चला लक्ष द्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा लक्षात घ्या. एक्सपांड 2x³ प्लस 7x² प्लस x - 1 इन पॉवर ऑफ x - 2 युजिंग टेलर्स थेरम. बघा लक्ष द्या. तुम्ही फक्त पद्धत समजून घ्या रे. पद्धत जरी समजली ना आकडे कोणते जरी आले तुम्हाला गणित करता आलं पाहिजे. ओके समजून घ्या. तर लक्षात घ्या. मग काय सांगितलं तुम्हाला टेलर्स थेरमसाठी आपले 2 फॉर्म्युले होते. मग तुम्हाला सांगितलं 2 फॉर्म्युले पाठ ठेवायचे, एकच फॉर्म्युला ध्यान ठेवायचा. ओके हायेस्ट पॉवर काय 3, तर ते पण सांगितलं तुम्हाला 3 पर्यंत फॉर्म्युला तयार करायचा. आणि फॉर्म्युला कसं तयार करायला सांगितलं होतं ते पण सांगितलं. एकदा पुन्हा सांगतो. मी तुम्हाला काय सांगितलं होतं f(x) बरोबर समजून घ्या. ध्यानात काय ठेवायचं फक्त एवढं ध्यानात ठेवायचं काय माहिती का x - A ओके आणि f(a) अपॉन 1. आता पहा x - A चा पॉवर इथं पण 1 घ्यायचा, इथं पहिलं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि खाली काय घ्यायचा 1 फॅक्टोरियल घ्यायचा. एवढी जर टर्म तुम्हाला सांगितली नाही लक्षात जर राहिली तर तुम्हाला इकडे राईट हँड साईडला मग जातात ते आणि इकडे पण जातात ते. आता कसं प्लस 1 च्या नंतर काय येते 2. इथं जिथं जिथं 1 असेल तिथं 2 टाकायचा. म्हणजे इथं काय येणार x - A चा पॉवर 2. इथं किती डेरिव्हेटिव्ह 2 डेरिव्हेटिव्ह आणि इथं किती 2 फॅक्टोरियल. आता 2 च्या नंतर काय येते 3. तर जिथं 2 असेल तिथं 3 टाका. म्हणजे काय येणार x - A चा पॉवर 3 अपॉन 3 फॅक्टोरियल f''(A). ओके जसं 3 च्या 4 4 च्या 5 असं टाकू शकता तुम्ही. ओके टेलर्स थेरमचं कोणतं जरी गणित झालं हा फॉर्म्युला लिहायचा. पण गणित येऊ न येऊ तुमचा 1 मार्क पकला. ओके मग याच्यानंतर मी काय टाकू शकतो 4 5 6 7. ओके मग हे पण सांगितलं तुम्हाला 3 च्या नंतर 4 येते 4 च्या नंतर 5 6 7 असा फॉर्म्युला पण कुठपर्यंत लिहू शकतो. पण त्याची लिमिट असेल ना कुठपर्यंत लिहायची ते त्याची लिमिट असते इथं. याचा हायस्ट पॉवर काय 3. याचे 3च डेरिव्हेटिव्ह निघतील. 4, 5, 6 3 च्या पुढे जेवढे डेरिव्हेटिव्ह असतील तेवढे 0 होतील. मग तिथं 0 झाल्यावर सगळ्या व्हॅल्यू 0 होतील का नाही. f4 f5 च्या किमती टाकसाल का नाही हे सगळ्या किमती 0 होतील. म्हणून त्याच्या पुढे लिहायचं नाही. जेवढा पॉवर असेल तेवढ्याच किमती लिहायच्या. ओके कारण त्याच्या पुढच्या लिहिल्या तरी ते 0च होणार. ओके मग तसंच 1 च्या आधी काय असते 1 च्या आधी असते 0. म्हणजेच काय x - A चा पॉवर 0. 0 डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय डेरिव्हेटिव्हच नाही म्हणजे फक्त f(a) आणि खाली 0 फॅक्टोरियल. सगळ्याचे काय माहिती आहे 0 फॅक्टोरियलची किंमत असते 1 म्हणजे डिवाइड मध्ये 1 नाही लिहिलं तरी चालते. आणि x - A चा पॉवर 0 म्हणजे पण 1 1 × f(a) करायचे f(a) म्हणून आपण असं लिहितो चालते. हे झालं दादा तुमचा 1 मार्क. इक्वेशन 1 आणि 1 मार्क कळलं. मग तुमचं काम काय f डॅश f डबल डॅश f ट्रिपल डॅश काढायचा आणि f डॅश ऑफ a काढायचा f डबल डॅश ऑफ a काढायचा आणि f डबल ट्रिपल डॅश ऑफ a काढायचा. म्हणजे गणित तुम्हाला हे माहित लागेल का नाही तुम्हाला 1000 वेळा सांगायचं गणिताची शॉर्टकट. इथे 2 एक्झाम्पल दिले आहेत. इथे LHS आणि RHS इकडे पण LHS आणि RHS. तर LHS ची कंपेअर करायची. कोणाची LHS आणि LHS कंपेअर केली हे LHS अरे 2 गोष्टी आहेत ना. आपण ज्या साईडने उभं आहे त्याच्या डाव्या साईडला गणित पाहायचं कोणतं आहे उजव्या साईडला गणित पाहायचं कोणतं आहे. इकडे उजव्या साईडला हे म्हणजे हे झालं RHS राईट हँड साईड
आणि इकडे LHS म्हणजे हे झालं A. मग सिमिलरली बरोबर चिन्हाच्या अलीकडे LHS आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे RHS. मग LHS संग LHS ची कम्पेअर केल्यावर तुम्हाला f ची किंमत काय भेटेल दादा? 2x क्यूब प्लस 7x स्क्वेअर प्लस x मायनस 1. ओके. मग सिमिलरली RHS जर कम्पेअर केली तर बघा x मायनस ए कॉमन टर्म पहा. आणि इथं पण x मायनस 2 या दोघांची जर मी कम्पेअर केली x मायनस ए आणि x मायनस 2 ची कम्पेअर केली x कटला मायनस ए बरोबर मायनस 2 तर याची किंमत किती भेटते? 2. म्हणजे इथून कोणाची किंमत भेटली तुम्हाला? तोंडी किंमत सांगता आली पाहिजे. याची किंमत किती? 2. कम्पेअर करा तुम्ही. हे मायनस कटला याची किंमत काय झाली? 2 झालं. आता कॅल्क्युलेशन करायचं किंमती खतम. आपल्याला किती डेरिव्हेटिव्ह पाहिजे? 3. मग पहिल्यांदा याचे 3 डेरिव्हेटिव्ह काढून घ्या. f डॅश ऑफ x तर काय येणार? 2x क्यूबचं 3 दोन्ही 6x स्क्वेअर 7 दोन्ही 14x आणि x काय येणार? 1 आणि 1 काय येणार? 0. मग काढा दुसरं डेरिव्हेटिव्ह f डबल डॅश ऑफ x काय येणार? 12x प्लस 14. मग तिसरं डेरिव्हेटिव्ह काढून घ्या 1 2 3 काय येणार तुमचं? 12. चौथं डेरिव्हेटिव्ह काढलं तर तुमचा 0 येईल. या 3च्या पुढे जेवढे डेरिव्हेटिव्ह करसाल तेवढे 0 येतील म्हणून आपण फॉर्म्युला पुढे वाढवला नाही. ओके पहा एवढे जर काढले त्याचा 1 मार्क झाला दादा. चालते. आपल्याला कोणाची किंमत काढायची? f डॅश ऑफ x, f डबल डॅश ऑफ x, f ट्रिपल डॅश ऑफ x काढायचा नाही. आपल्याला त्या a वर किमती काढायच्या, x वर नाही काढायच्या, a वर काढायच्या. चालते. मग काढा f ऑफ a. f ऑफ a म्हणजे काय? f ऑफ याची किंमत किती आपल्या जवळ? 2. मग इथं जिथं x असेल तिथं 2 टाका. तर काय येणार? 2 चा क्यूब प्लस 7 2 चा स्क्वेअर प्लस 2 मायनस 1. कॅल्क्युलेशन करून घ्या. f ऑफ a काय येणार? 2 चा क्यूब 8 8 2 16 प्लस हे किती होणार? 2 चा स्क्वेअर 4 7 चौक 28 आणि 2 मधून एक गेला 1. म्हणजे f ऑफ a ची किंमत काय देतात आपल्या जवळ? 17 आणि 28 किती होते? 7 8 15 45 हे आली तुमची किंमत 45. f ऑफ a ची किंमत किती भेटली तुम्हाला? 45. मग दुसरी किंमत कोणाची काढसाल दादा? f डॅश ऑफ a ची. मी म्हणून किमती नाही काढी, इथल्या किमती पहा. चालते. मग f डॅश ऑफ a f डॅश ऑफ म्हणजे काय? f डॅश ऑफ 2. चला टाका पुढे f डॅश ऑफ 2 6 2 चा स्क्वेअर प्लस 14 x ची किंमत काय? 2 आणि प्लस 1. जिथे x आहे तिथे 2 टाकायचा. म्हणजे f डॅश ऑफ a काय आलं तुमच्यापाशी? 2 चा स्क्वेअर 4 साइन चौक 24 14 2 28 आणि हे 1 f डॅश ऑफ a म्हणजे किती झाले तुमचे? 8 आणि 4 12 12 आणि 13 3 हातच्या 1 ही झाली 53. ओके. मग नंतर किंमत काढा तुम्ही f डबल डॅश ऑफ a ची. मग हे f डबल डॅश ऑफ a ची किंमत किती आहे? 2. मी मनानं करेन ना काय मला किंमती काढायची f डॅश ऑफ a f डबल डॅश ऑफ a f डबल डॅश ऑफ a. मग डबल डॅश ची किंमत काय करायचं? ही 12x प्लस 14. मग काय करा? जिथे x असेल तिथे 2 टाका. 2 प्लस 14. मग f ट्रिपल डॅश ऑफ a किती आला तुमच्यापाशी? 12 2 24 24 आणि 14 24 आणि 4 28 38 सॉरी किती आले? 38. चालते. आता तिसरी किंमत कोणती काढसाल? f ट्रिपल डॅश ऑफ a. मग f ट्रिपल डॅश ऑफ a म्हणजे काय? f ट्रिपल डॅश ऑफ 2 कारण a ची किंमत आपल्याला 2 आहे. ही किंमत इथे x नाहीच टाकायसाठी म्हणजे 12 जशीच्या तसा. बघा आता लक्ष द्या. फॉर्म्युल्याचा 1 मार्क, डेरिव्हेटिव्ह काढायचा 1 मार्क आणि डेरिव्हेटिव्हवर किमती काढायचा 1 मार्क झाले 3 आणि सगळ्या किमती या फॉर्म्युला टाकायचा 1 मार्क झाले 4 मार्क. अशी मार्किंग स्कीम असते. सगळ्या किमती झाल्या इक्वेशन 1 मध्ये टाका. इक्वेशन 1 इम्प्लाइज काय? f ऑफ x. सांगा f ऑफ ची किंमत काय आली आपल्याजवळ? 45 प्लस x मायनस a. a ची किंमत किती आपल्याजवळ? 2. f डॅश ऑफ a ची किंमत किती? f डॅश ऑफ a ची रे f डॅश ऑफ a ची 53 53 प्लस नंतर काय? x मायनस a ची किंमत काय? 2 त्याचा स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल आणि डबल डॅश f डबल डॅश ची किंमत किती? f डबल डॅश ची 38 प्लस x मायनस a म्हणजे x मायनस 2 चा क्यूब अपॉन 3 फॅक्टोरियल आणि ट्रिपल डॅश ची किंमत किती आपल्याजवळ? ट्रिपल डॅश ची 12. ओके. थोडं कॅल्क्युलेशन करून घ्या. f ऑफ x बरोबर 45 प्लस 53 इन ब्रॅकेट x मायनस 2. आता तुम्हाला सगळ्या जगाला माहिती आहे 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 फॅक्टोरियल ही व्हॅल्यू कॅल्शियम पण निघते. कोणाला कॅल्शियम काढता येत नसेल तर 2 फॅक्टर म्हणजे 1 पर्यंत गुणाकार 2 into 1 किती येते? 2. मग 38 डिवायडेड बाय 2 19 म्हणजे 19 x मायनस 2 चा स्क्वेअर प्लस सिमिलरली 3 फॅक्टोरियल मीन्स म्हणजे 3 into 2 into 1 1 पर्यंत गुणाकार 3 दोन्ही 6
12 डिवायडेड बाय 6 2 x मायनस 2 चा क्यूब. हे झालं दादा तुमचं आन्सर. आता प्रश्नाचा अर्थ कसा समजून घ्या. काय दिलेली टर्म x मध्ये होती आणि कशामध्ये लिहायचं आपल्याला x मायनस 2 च्या फॉर्म मध्ये लिहायचं. आलं काय सगळीकडे x मायनस 2 चा फॉर्म. याला सॉल्व्ह करत बसायचं नाही. x मायनस 2 चा स्क्वेअर x मायनस 2 चा क्यूब. कारण सॉल्व्ह जर केलं तुम्ही तर शेवटी तुम्हाला हीच कॅल्क्युलेशन भेटणार. ओके समजलं का. त्यामुळे कॅल्क्युलेशन करायचं नाही. x मायनस 2 च्या भाषेत आणायचं होतं आणलं. हे झालं टोटल 4 मार्क. ओके समजून घ्या. चला नेक्स्ट. Prove that e चा power x into cos x 1 plus x minus x cube by 3 factorial plus dash 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 using Maclaurin theorem. काय दिलेलं आपल्याला. आता कोणत्या थेरम सॉल्व्ह करायचंय. मॅक्लॉरिन थेरम. ओके याचा हायस्ट पॉवर किती इथं 3. आपण पण 3 पर्यंत लिहायचं. पुढे डॅश डॅश लिहायचं. चालते. मग चला सांगा. मग मॅक्लॉरिन थेरमची पण तुम्हाला टेक्निक सांगितली. तुम्ही फॉर्म्युला लिहायचा कसा. कारण टेलरचा आणि मॅक्लॉरिनचा फॉर्म्युला सेम आहे. ओके मी तुम्हाला तिथं टेक्निक सांगितली होती. इथं टेलरचा सेपरेट फॉर्म्युला पाठ करा नाहीतर मॅक्लॉरिनचा फॉर्म्युला पाठ करा. नाही एकच सांगितलं तुम्हाला. टेलरचाच फॉर्म्युला पाठ ठेवा. त्याच्यावरून मॅक्लॉरिन तयार करतात ते. पहा कसं तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं घ्या. ओके मी माझ्या पद्धतीने शिकवतो. फॉर्म्युला कशाचा विचारू. टेलरचा विचारू का मॅक्लॉरिनचा विचारू. फॉर्म्युला टेलरने सुरुवात करायची. हायेस्ट पॉवर 3 चालते. मग फॉर्म्युला काय लिहायचा 3 पर्यंतच लिहायचा. पण काय एफ ऑफ ए एक्स मायनस ए एफ डॅश ऑफ ए अपॉन 1 फॅक्टोरियल प्लस एक्स मायनस ए चा स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल एफ डबल डॅश ऑफ ए प्लस एक्स मायनस ए चा पॉवर 3 अपॉन 3 फॅक्टोरियल एफ ट्रिपल डॅश ऑफ ए आणि प्लस आपण पण लिहायचं डॅश 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 डॅश. आपल्याला फॉर्म्युला विचारला कोणाचा. मॅक्लॉरिनचा. आपण लिहिला कोणता टेलरचा. आता असं का लिहिलं मी कारण तुमच्या टेलरचा जर फॉर्म्युला पाठ असला तुम्हाला 2 फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही. फॉर्म्युला आपल्याला मॅक्लॉरिनचा तयार करतात. ओके कसं करायचं. जिथे ए असेल का नाही तिथे 0 पुट करायचं. तुम्हाला कोणाचा फॉर्म्युला भेटेल माहितीये का. तुम्हाला फॉर्म्युला भेटेल मॅक्लॉरिन थेरमचा. जिथे ए असेल तिथे 0 पुट करा. मॅक्लॉरिनचा फॉर्म्युला भेटून जाईल. काय येणार एफ ऑफ एक्स बरोबर एफ ऑफ 0 पहा एक्स मायनस 0 एक्स एफ डॅश ऑफ ए पहा एक्स मायनस 0 चा स्क्वेअर म्हणजे काय येणार एक्स स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल एफ डबल डॅश ऑफ ए एफ डबल डॅश ऑफ 0 सॉरी द 0 आहे याची किंमत 0 टाकलं आपण चालते. इथे काय येणार एक्स क्यूब बाय 3 फॅक्टोरियल. इथे काय येणार एफ ट्रिपल डॅश ऑफ 0 प्लस डॅश 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 ही झाली इक्वेशन 1. मग तुम्हाला जर सोपं वाटत असेल तर एक फॉर्म्युला पाठ करत जाऊन मॅक्लॉरिन तयार करतात ते. आणि असा फॉर्म्युला लिहायचा नसेल तुम्हाला तर मग दोन्ही फॉर्म्युले पाठ करा टेलर्स आणि मॅक्लॉरिन पण चालते. ओके मग चला बघा आता काय करायचं आपल्याला त्याच किमती काढायच्या. एफ ऑफ 0 काढायचा एफ डॅश ऑफ 0 काढायचा एफ डबल डॅश ऑफ 0 काढायचा आणि एफ ट्रिपल डॅश ऑफ 0 काढायचा चालते. मग चला मग याच्यात पण कम्पेअर करा. पहा कम्पेअर कशी करायचा. बरोबर चिन्हाच्या इकडे राईट हँड साइड इकडे LHS. मग LHS ची किंमत काय झाली. इकडे LHS ला काय एफ ऑफ एक्स आणि इकडे LHS ला काय इचा पॉवर एक्स कॉस एक्स. आपल्याला किती डेरिव्हेटिव्ह काढायचे 3 डेरिव्हेटिव्ह काढायचे. मग 3 डेरिव्हेटिव्ह किती काढायचं काढा. पहिलं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स इथं लागणार प्रोडक्ट पहिलं हे झालं हे झालं दुसरं. मग पहिलं फंक्शन जसं तसं कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय यायचं मायनस साइन एक्स प्लस आता कॉस एक्स जसंच्या तसा आणि ईचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ईचं डेरिव्हेटिव्ह काय असते ईच असते. ओके मग समजून घ्या. मी डायरेक्ट दुसरं डेरिव्हेटिव्ह काढत बसत नाही बिकॉज याच्यातून जर कॉमन निघला तर स्टेप कमी होतात. माझ्या कमी झाल्यावर मला कॅल्क्युलेशन करा सोपं जाते. म्हणून मी ईचा पॉवर एक्स कॉमन काढतो. आता काय उरलं कॉस एक्स मायनस साइन एक्स. आता मी दुसरं डेरिव्हेटिव्ह काढतो. चला सांगा काय येणार दुसरं डेरिव्हेटिव्ह एफ डबल डॅश ऑफ एक्स. इथं हे झालं पहिलं आणि हे झालं दुसरं. दोघांच्या मध्ये गुणाकार असल्यामुळे इथं पुन्हा प्रोडक्ट लागल. मग पहिलं फंक्शन जशी तसं दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्सचं काय येणार मायनस साइन एक्स मायनस जशात सांग कॉस एक्सचं काय येणार सॉरी साइन एक्सचं काय येणार कॉस एक्स. पहिलं फंक्शन जशात तसं दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस आता दुसरं जशात तसं म्हणजे काय कॉस एक्स मायनस साइन एक्स जशात तसा आणि ईचं डेरिव्हेटिव्ह असते ईच असते.
अगेन इथून काय कॉमन निघाल दादा, ईचा पॉवर एक्स कॉमन काढतो मी, कारण तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. मग ईचा पॉवर एक्स जर कॉमन काढला तर उरलं काय, मायनस साइन एक्स मायनस कॉस एक्स प्लस कॉस एक्स आणि मायनस साइन एक्स. आता बघा इथे कॅन्सल काय होते, प्लस कॉस एक्स मायनस कॉस एक्स कॅन्सल, म्हणजे एफ डबल डॅश ऑफ एक्स किंमत काय भेटते माझ्याजवळ, ईचा पॉवर एक्स मायनस एक साइन एक्स मायनस एक साइन एक्स मायनस 2 साइन एक्स. आता तिसरं डेरिव्हेटिव्ह काढा, तिसरं डेरिव्हेटिव्ह काढायसाठी डबल प्रोडक्ट लागेल. मग तिसरं डेरिव्हेटिव्ह एफ ट्रिपल डॅश ऑफ एक्स, ते -2 ऑलरेडी कॉन्स्टंट असल्यामुळे मी बाहेर काढतो. हे झालं पहिलं फंक्शन, हे झालं दुसरं फंक्शन, याच्यात लावा प्रोडक्ट रूल. मग ईचा पॉवर एक्स जशा तसा, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एक्स प्लस, आता साइन एक्स जशा तसा आणि या ईचा डेरिव्हेटिव्ह काय असते, ईच असते. याच्यातून डबल काय कॉमन येणार दादा, डबल कॉमन काढला ईचा पॉवर एक्स. मग ईचा पॉवर एक्स जर कॉमन काढला तर आतनी करायला साइन एक्स प्लस कॉस एक्स. झाले का 3 डेरिव्हेटिव्ह. आता त्या 3 डेरिव्हेटिव्ह आपल्याला झिरोच्या किमती काढा, चालते. मग आपण काय करू पाहता, एफ ऑफ 0 काढतो मी पहिल्यांदा. एफ ऑफ 0 म्हणजे मी इथे 0 ठेवतो, ईचा पॉवर 0 कॉस 0, ईचा पॉवर 0 कॅल्सियत काढा, कॉस 0 ची किंमत कॅल्सियत काढा, याची किंमत 1 येते, याची किंमत 1 × 1 1. नंतर एफ डॅश ऑफ 0, एफ डॅश ऑफ 0 म्हणजे कुठे गेला, हेच ना, हा चला. एफ डॅश ऑफ 0 म्हणजे काय येणार ते, ईचा पॉवर 0 कॉस 0 मायनस साइन 0. मग हे झालं एफ डॅश ऑफ 0. कॉस 0 ची किंमत असते 1, हे मायनस 0, 1 मायनस 0 1 झालं. आता किंमत कोणाची काढचाल, एफ डबल डॅश ऑफ 0. एफ डबल डॅश कुठे आहे तुमची किंमत, बघा ही. चला सांगा काय येणार, -2 ईचा पॉवर 0 साइन 0. आता साइन 0 ची किंमत 0 असल्यामुळे सगळं मल्टिप्लाय असल्यामुळे सगळं 0 होईल. आणि लास्ट किंमत एफ ट्रिपल डॅश ऑफ 0. एफ ट्रिपल डॅश ऑफ 0 कुठे येतात आपलं, हा हे तेच ना, हा चला. -2 ईचा पॉवर 0 साइन 0 प्लस कॉस 0. आता बघा याची किंमत 0 + 1 0 + 1 1 1 × -2 -2. सगळ्या किमती उचलायच्या, इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकायच्या. इक्वेशन 1 इम्प्लाइज एफ ऑफ एक्स ची किंमत काय दिली, ईचा पॉवर एक्स कॉस एक्स. बघा आलं का, आलं ना, चालते. इक्वल टू एफ ऑफ 0 ची किंमत काय, एफ ऑफ 0 ची किंमत एफ ऑफ 0 1 हे 1 प्लस एक्स. इक्वेशन 1 मध्ये किमती टाकायला नको ना, एक्स इंटू एफ डॅश ऑफ 0 ची किंमत काय, एफ डॅश ऑफ 0 एफ डॅश ऑफ 0 एफ डॅश ऑफ 0 एफ डॅश ऑफ 0 ची किंमत काय 1. ओके, प्लस x² / 2 फॅक्टोरियल. एफ डबल डॅश ची किंमत काय रे, एफ डबल डॅश ची किंमत आली 0 प्लस x³ / 3 फॅक्टोरियल. किमती टाकायला कुठं आपण इथं इक्वेशन 1 मध्ये. एफ ट्रिपल डॅश ची किंमत काय रे, -2. आणि पुढे आपल्याला डॅश डॅश आहे ना, कारण 4 माहिती, मग आपण पण डॅश डॅश लिहायचा. त्यानंतर इथं x⁴ असतं, आपण x⁴ ची किंमत काढली असते. हॅलो हॅलो, हाँ बोलिए सर. नहीं सर, हुआ मेरा भी. हाँ हो गया. ओके चला, आता मला सांगा 0 कोण्या संघाला मल्टिप्लाय केलं 0 येईल का नाही, उरलं का पहा. 1 + x × 1 हे तर 0 झालं, मायनस प्लस मायनस. आता बघा 3 फॅक्टोरियल म्हणजे किती असते 6, म्हणजे 2x³ / 6 म्हणजे कितीचा भाग बसेल, 3 चा भाग बसेल का नाही, वेगवेगळे बेत्रिक 6 म्हणजे आला x³ / 3. आणि कोणाला जर डिव्हिजन करता येत नसेल, डायरेक्ट हे टर्म लिहायचे आणि कॉपी पेस्ट करायचे, चालते. इथे फॅक्टोरियल नाही पाहिजे, सॉरी असं पाहिजे, चालते. आणि प्लस आपण पण लिहायचं काय, डॅश 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 हेज प्रूफ, कळलं. चला नेक्स्ट आपण युनिट वाईज क्वेश्चन घेणार. आज पहिल्या युनिटचे एमपी क्वेश्चन, उद्या दुसऱ्या युनिटचे, नंतर तिसरा चौथा, असं चालते. ओके चला नेक्स्ट. चला 2 क्वेश्चन राहिले फक्त आता फुरियर सिरीजचे, ते समजून घ्या एकदा. चला लक्ष द्या. फाइंड फोरियर सीरीज फॉर फंक्शन
फॉर फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स मायनस पाय टू एक्स लेस दॅन पाय. ओके, समजून घ्या बा, लक्ष द्या. ओके, समजून घ्या. चला, तर मी तुम्हाला सांगितलं होतं फोरियर सिरीजचं गणित काही जरी आलं तर फॉर्म्युला पुस्तकात 15-16 फॉर्म्युले आहेत. मी शिकवलं तुम्हाला 3च फॉर्म्युले, ते 3 फॉर्म्युले लिहून घ्या, चालते. मग फॉर्म्युला काय समजून घ्या. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू a0/2 प्लस समेशन n गोज फ्रॉम 1 टू इन्फिनिटी an cos n pi x अपॉन l आणि bn साइन ऑफ n pi x अपॉन l. आता एवढा जर फॉर्म्युला तुम्हाला लिहिता आला नव्हता तर पुढच्या किमती तुम्हाला लिहिता येईल पहा. ओके, आपल्याला कोणत्या किमती काढायच्या? कॉन्स्टंट, कोणत्याही कॉन्स्टंट a0, an आणि bn. ओके, तर मी पहिल्यांदा an काढतो. आता an साठी फॉर्म्युला 5 आहे, लक्ष द्या. 1 अपॉन l इंटिग्रेशन लिमिट c टू c प्लस 2l इथं घ्यायचं एफ ऑफ एक्स. आणि सिमिलरली bn साठी पण bn बरोबर काय येणार? 1 अपॉन l c टू c प्लस 2l इथं पण घ्यायचं एफ ऑफ एक्स. ओके, आता मजेदार गोष्ट पाहिजे इथं an कोणासोबत आहे? कॉस सोबत आहे का नाही? ती कॉसची टर्म सगळी इथे लिहायची, सगळी टर्म उचलायची इथे लिहायची. काय येणार? कॉस n पाय x अपॉन l. असं का लिहिलं आपण? an सोबत कोण आहे इथं? कॉस, म्हणून कॉस घ्यायचा. आता bn सोबत इथं कोण आहे? साइन, तर ही साइनची टर्म इथे लिहायची n पाय x अपॉन l इंटू dx. पोरं म्हणतील सर तुम्ही a0 ची किंमत का नाही लिहिली? a0 ची किंमत काय करायची? हे a आहे, हे पण आहे का नाही? इथं 0 आहे, इथे किती n आहे का नाही? ओके, मी फॉर्म्युला तयार करलो. ओके, मला डायरेक्ट किंमत लिहून देतात ते. ओके, पण ते लोड येते किंमत लिहिली आहे. मी फॉर्म्युला तयार करतो. जर मी यांच्या जागी जर 0 टाकला तर a0 भेटायला का नाही? म्हणजे फॉर्म्युला तयार व्हायला का नाही? मग सांगा. जिथं n असेल तिथं 0 भेटा, म्हणजे काय जसं तसं येणार का नाही? एफ ऑफ एक्स. आता पहा, इथे जरी मी यांची किंमत 0 टाकली तर सगळं 0 होईल. कॉस 0 काय असते? 1 इंटू एफ ऑफ एक्स आणि dx जशी तसा झाले फॉर्म्युले तयार. मग गणित आपल्याला काय माहित पाहिजे माहिती का? हे लिमिट माहित पाहिजे. हे लिमिट दिलेले आहे पहा. ओके, ही लोअर लिमिट, ही अपर लिमिट, ही लोअर लिमिट, ही अपर लिमिट. ओके, मग सी ची व्हॅल्यू काढून घ्या तू. इथं लोअर लिमिट काय? सी. इथं लोअर लिमिट काय? -5 पाय. इथं अपर लिमिट काय? c प्लस 2l. इथं अपर लिमिट काय? पाय. जर ही सी ची किंमत इथे टाकली मला एल ची किंमत भेटते का नाही? तुझ्याकडे फोरवेलच्या गणितात हेच करायचं. काय येणार? -पाय प्लस 2l इज इक्वल टू पाय. हे जर -पाय तिकडे गेला तर 2l इज इक्वल टू 2 पाय. 2 गेट कॅन्सल, l इज इक्वल टू पाय. भेटल्या किमती? मग चला काढा, कॅल्क्युलेशन करा. भेटलं, एल ची किंमत भेटली. आता कॅल्क्युलेशन करा. पहिल्यांदा a0 काढा. तुम्हाला an एकदा नाही जमला तरी चालेल, bn नाही जमला तरी चालेल, पण an काढता आला पाहिजे. बिकॉज an कॅल्शियम पण उत्तर निघते an चं. चालेल. मग an चा फॉर्म्युला काय? a0 चा 1 अपॉन l. a0 चा फॉर्म्युला काय? 1 अपॉन l. l ची किंमत काय आपल्यापेक्षा पाय, म्हणजे 1 अपॉन पाय. लिमिट c टू c प्लस 2l, c टू c प्लस 2l. लोअर लिमिट, अपर लिमिट, म्हणजे काय येणार? तर -पाय आणि इथं काय येणार? पाय. बिकॉज c ची किंमत -पाय, c प्लस 2l ची किंमत काय? पाय. नंतर एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स ची किंमत काय? x इंटू dx. मग हे इंटिग्रेशन तुम्हाला 3 पद्धतीने सॉल्व्ह करतात. एक तर कॅल्शियम सॉल्व्ह करा, दुसरी प्रॉपर मेथडने सॉल्व्ह करा, किंवा तिसरी शॉर्टकट. वर्ग 12 मध्ये शिकले बा तुम्ही. जर एक लिमिट मायनस असेल आणि एक लिमिट प्लस असेल, दोन्ही लिमिट सारख्या असतील तर तिथे इव्हन आणि ऑडचा कन्सेप्ट चेक करत असतात इंटिग्रेशन मध्ये. ओके, वर्ग 12 मध्ये होता ना असं काहीतरी, पहा ना. -a to a नावाची प्रॉपर्टी, तिथे एफ ऑफ एक्स होता आणि इथे dx होता. याचं उत्तर 0 राहायचं. कधी? एफ ऑफ एक्स काय राहायचं? तुमच्याजवळ ऑड राहायचा. आणि काय राहायचं दुसरं? -a to a. एफ ऑफ एक्स dx बरोबर इथं राहायचं 2 टाइम्स 0 to a एफ ऑफ एक्स. हे आन्सर कधी राहायचं? जेव्हा एफ ऑफ एक्स काय राहायचा? इव्हन राहायचा. म्हणजे हे जर फंक्शन ऑड असलं तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज नाही, डायरेक्ट उत्तर 0 भेटते का? भेटते ना. मग सर हाऊ टू आयडेंटिफाय द गिवन फंक्शन इज ऑड ऑर इव्हन, तर त्याची शॉर्टकट टेक्निक सांगितली. आता शॉर्टकट टेक्निक नाही सांगत मी, थोडी प्रॉपर मेथड सांगतो. इकडे बघा. एफ ऑफ -x बरोबर जर -f ऑफ x असेल तर मायनसले मायनस राहिलं, त्याला किती जर सांगितलं ते सुधारायचं नाव घेईना. म्हणजे याचे विचार निगेटिव्ह राहिले, म्हणजे ऑडले ऑड विचार राहिले. जर इथलं मायनस बाहेर आलं त्याला म्हणायचं ऑड फंक्शन, बिकॉज मायनसले मायनस राहिलं. याचे विचार बदलेच ना, विचार ऑडच राहिले. आणि दुसरं होतं एफ ऑफ -x जर इथं प्लस एफ ऑफ एक्स आलं, हे विचार
ऑड होतं इव्हन झालं का नाही, म्हणजे सुधारलं का नाही, चांगलं विचारत म्हणलं का नाही, त्याला म्हणायचा इव्हन. मायनसला मायनस राहिलं तर ऑड आणि मायनस प्लस झाल्यावर इव्हन. ओके, मग समजून घ्या. मी साईडमध्ये कॅल्क्युलेशन करतो. हे फंक्शन झालं का नाही, याचं इंटिग्रेशन काढायचं का नाही, याला मी जी ऑफ एक्स देतो. का जी ऑफ एक्स देतो? बिकॉज एफ ऑफ एक्स ऑलरेडी गणतात आहे. चालते, हे एक्स, मग इथं चेंज करा, जी ऑफ मायनस एक्स टाका, इथं काय येणार मायनस एक्स येईल का नाही. ओके, मग ही जी ऑफ मायनस एक्स, हे मायनस सोडून द्या, ही किंमत सांगा फक्त कोणाची आहे का, जी ऑफ एक्सची. पहा, मायनसले मायनस आलं का, म्हणजे कोणतं फंक्शन आहे, ऑड फंक्शन. कोणतं फंक्शन आहे, ऑड. म्हणजे मी काय म्हणू शकतो, एक्स इज अन ऑड फंक्शन. हे ऑड असल्यामुळं याचं इंटिग्रेशन सगळं झिरो होणार. ए झिरोची किंमत काय भेटली, झिरो. कळलं. मग दुसरी किंमत कोणती काढायची आपल्याला, ए एन ची किंमत काढायची. सेम ए एन साठी काय फॉर्म्युला, 1/L. 1/L म्हणजे 1/π. एल ची किंमत पाय, सी ची किंमत सी प्लस 2L ची किंमत, सी ची किंमत आहे मायनस पाय आणि सी प्लस 2L ची किंमत आहे पाय. नंतर एफ ऑफ एक्स, एफ ऑफ एक्स ची किंमत काय झाला, एक्स. नंतर कॉस एन पाय एक्स अपॉन एल, एल ची किंमत काय आपल्याजवळ ऑलरेडी पाय. तर समजून घ्या, पाय पाय गेट कॅन्सल, म्हणजे उरलं काय तुमच्याजवळ, ए एन बरोबर 1/π मायनस पाय टू पाय एक्स कॉस एन एक्स डीएक्स. काय बोललो मी, जर एक लिमिट इंटिग्रेशन मध्ये एक मायनस असेल एक प्लस असेल, 100% तिथं कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही, प्रॉपर इंटिग्रेशन लावायचंच नाही. तुझं चेक करा इव्हन आहे का ऑड आहे. ऑड जर असेल तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचीच गरज नाही, मेहनत वाचते, डायरेक्ट उत्तर झिरो येते. चालते, मग पुन्हा अगेन हे मोडतो मी, चालते इकडे करतो कॅल्क्युलेशन अगेन. बघा अगेन, याला नाव देतो मी जी ऑफ एक्स किंवा के ऑफ एक्स नाव देतो. जी ऑफ एक्स आपण वापरलो ना, काय एक्स कॉस एन एक्स. काय बोललो मी, एक्स ची किंमत काय रिप्लेस करायची, मायनस एक्स. काय येणार, के ऑफ मायनस एक्स बरोबर काय येणार, मायनस एक्स कॉस ऑफ मायनस एन एक्स. आणि सगळ्याला माहिती आहे, जगाला माहिती आहे ना आपल्याला, कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे काय असते, प्लस कॉस थिटा. हे के ऑफ मायनस एक्स, हे मायनस एक्स तसा, मग कॉस ऑफ मायनस थिटा म्हणजे प्लस कॉस थिटा, तर कॉस ऑफ मायनस एन एक्स म्हणजे काय, प्लस कॉस एन एक्स. म्हणजे काय येणार, फक्त कॉस एन एक्स. मला सांगत आता ही किंमत एवढी कोणाची, ही किंमत एवढी कोणाची, मायनस जशा तसा ही किंमत आहे तुमची कोणाची, के ऑफ एक्स ची. काय बोललो मी, मायनस विचार होते, त्याला किती समजून सांगितलं, बिचारा सुधारलं का, मायनस राहिलं का नाही. जर मायनसचा मायनस राहत असेल तर हे कोणतं फंक्शन, ऑड फंक्शन. म्हणजे मी काय म्हणू शकतो, एक्स कॉस एन एक्स इज अन ऑड फंक्शन. ऑड फंक्शन जर ऑड आहे म्हणून याचं उत्तर ऑडचा इनिशियल घ्यायचा. ऑडचा इनिशियल काय, ओ. कॅल्क्युलेशन किती वाजलं, इंटिग्रेशन करायचंच काम नाही तुम्हाला. आणि कोणाला जरी प्रॉपर्टी लक्षात राहत नसेल तर इंटिग्रेशन करा. मार्क पहा, एक मार्क झाले 3 मार्क. आणि बिएन ची किंमत काढायसाठी 1 मार्क असते. चालते, मग समजून घ्या आता. मग ए एन भेटला 0, ए झिरो ची किंमत 0 भेटली, ए एन ची किंमत 0 भेटली. आता कोण काढायचं आपल्याला, बिएन काढायचा. मग बघा आता बिएन साठी, समजून घ्या बिएन साठी, पहा लक्षात घ्या. आता किंमत काढायची आपल्याला बिएन ची. तर बिएन बरोबर काय, 1/L. 1/L म्हणजे काय, 1/π. एल ची किंमत काय, पाय. लिमिट त्याच राहतील, मायनस पाय टू पाय. इथं काय, एफ ऑफ एक्स ची किंमत काय, एक्स. आणि इथं काय, साइन ऑफ एन पाय एक्स अपॉन एल ची किंमत काय, पाय. हे पाय पाय कॅन्सल केल्यावर काय उरले, फक्त इथं एन एक्स उरल. काय उरल, एन एक्स. ओके, आता बघा मग काय बोललो मी, डबल एक मायनस एक प्लस आहे, इव्हन आणि ऑडचा कन्सेप्ट समजून घ्या. मग चालते, मग चेक करतो मी. याला काय नाही, समजा एच ऑफ एक्स नाव देतो त्याला. एच ऑफ एक्स बरोबर काय, एक्स साइन एन एक्स. मग आपल्याला इव्हन आणि ऑड कन्सेप्ट करायसाठी एक्स ची किंमत मायनस एक्स प्लेस करा. जिथे एक्स असेल तर मायनस एक्स टाका. काय ना, मायनस एक्स साइन ऑफ मायनस एन एक्स. मग एच ऑफ एक्स जबरदस्त नाही बरं सर, कुठे एच घ्यायले कुठे के घ्यायले, तुमच्या डिपेंड काय घ्या तुम्ही, कोणतं फंक्शन घेऊ शकता, नाव काय घेऊ शकता. मायनस एक्स, मग सगळ्या जगाला माहिती आहे पहा, साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे काय असते, मायनस साइन थिटा. मग सिमिलरली साइन ऑफ मायनस एक्स म्हणजे काय असते, मायनस साइन एन एक्स. मायनस मायनस झालं प्लस, मायनसचं प्लस झालं, मायनसचं प्लस झालं म्हणजे कोणतं फंक्शन झालं, इव्हन फंक्शन. कोणतं फंक्शन झालं, इव्हन फंक्शन असल्यावर त्याचं उत्तर 0 येत नाही. प्रॉपर इंटिग्रेशन सॉल्व्ह करावं लागतं. ओके, मग याला कसं लिहिता येईल, बिएन बरोबर प्रॉपर्टी काय सांगते, इव्हन जर असेल तर प्रॉपर्टी सांगते, जर इव्हन फंक्शन असेल त्याला मी असं लिहू शकतो, काय
2 टाइम्स 0 to a f of x dx. ओके, म्हणजे इथं काय येणार, हे 1/π तर तसं राहणार ना, चेंज इंटिग्रेशन मध्ये होणार इंटू इथे येणार 2 आणि खाली जे असेल त्याच्या 0 लिहायचा, बाकी सगळं सारखं x sin nx dx. मग चला हे सॉल्व्ह करत बसा दादा, तेच तर आहे, मग सॉल्व्ह करावं लागतं. चला लक्षात घ्या, हे सगळं सॉल्व्ह करत बसायचं आपल्याला, चालते. ओके, मग करा सॉल्व्ह. मग bn इज इक्वल टू 2/π. चला लावू बाय पार्ट्स. मग LIATE बाय पार्ट्स लावायचं आपल्याला. काय लावायचा, बाय पार्ट्स. मग लॉग आहे का, नाही, लॉगच नाही. इनव्हर्स आहे का, नाही. अल्जेब्रिक आहे ना, अल्जेब्रिक म्हणजे x, म्हणजे हे झालं पहिलं फंक्शन, हे झालं दुसरं फंक्शन. चला मला बाय पार्ट्स लावा. बाय पार्ट्स काय सांगते आपला, u इंटू v इंटू dx. काय असते बाय पार्ट्स, u इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड. हे झाला बाय पार्ट्स. चालते. चला सांगा आता इथं कॅल्क्युलेशन थोडं काळजीपूर्वक करा. 2/π जसं तसा. चला लावा, इथे काय येणार, हे झाला u, हे झाला v. चला सांगा, पहिलं फंक्शन जसं एक जसं तसं, दुसऱ्याचं इंटिग्रेशन sin nx dx मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह फर्स्ट म्हणजे एकचं डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन ऑफ सेकंड. समजून घ्या काळजीपूर्वक. हा इथं काय ना dx आणि लिमिट काय आहेत आपल्या 0 to π. मग हे bn बरोबर काय येणार 2/π. कॅल्क्युलेशन थोडं काळजीपूर्वक करा, चालते. हे x तुमचा पोराचा प्रॉब्लेम इथेच जाते. एकचं इंटिग्रेशन एकचं डेरिव्हेटिव्ह काढायचं अवघड जाते. तर तुम्हाला मी काय सांगितलं, इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह दोन गोष्टी पाठच नका करू. तुम्ही साइनचे इंटिग्रेशन काढायले ना, तर साइनचे इंटिग्रेशन काढूच नका, साइनचं डेरिव्हेटिव्ह काढा. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय ते प्लस कॉस. आणि आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह अँटी प्रोसेस आहेत. अँटी म्हणजे प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. मग तुम्ही जर डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन दिसते म्हणजे इंटिग्रेशन काढायचंच नाही, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय प्लस कॉस, तर इंटिग्रेशन काय ना मायनस कॉस, म्हणजे काय मायनस कॉस nx. आणि आपण एकच्या कोएफिशियंटने डिवाइड करा, म्हणजे n ने डिवाइड केला. ओके, सिमिलरली साइनचं इंटिग्रेशन काढूच नका. साइनचं काय करा, डेरिव्हेटिव्ह करा. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय प्लस कॉस, इंटिग्रेशन काय येणार मायनस. हे मायनस झालं प्लस आणि डेरिव्हेटिव्ह झालं 1, म्हणजे तो उरला काय तुमचं इंटिग्रेशन. हे तर कटलं ना, हे इंटिग्रेशन उरलं, इथं काय येणार कॉस nx इंटू dx 0 to π. आणि डिवाइड यांना आपलं करायचं राहिलं, कारण इंटिग्रेशन मध्ये आपण एकच्या कोएफिशियंटने डिवाइड करतो. ते केलं मी डिवाइड. मग कॅल्क्युलेशन करून घ्या. bn बरोबर आहे ना 2/π. इथे इंटिग्रेशन करायचं, काहीच करायची गरज नाही, जशाच्या तसं ठेवून द्या. मग कॉसचं काय करा, इंटिग्रेशन नका करू, कॉसचं डेरिव्हेटिव्ह करा. कॉसचं डेरिव्हेटिव्ह ते मायनस साइन, ते इंटिग्रेशन काय ना प्लस साइन, प्लस साइन nx अपॉन n. आता या कॉसच्या येथे एक्सचा कोएफिशियंट काय n, ते n ने डिवाइड केल्यावर काय येणार n to n n स्क्वेअर. झालं इंटिग्रेशन. आता काय करा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. इंटिग्रेशन कशाने केलं आपण, x ने केलं, म्हणजे सगळ्या लिमिट 1 च्या येतात. म्हणजे काय येणार bn बरोबर 2/π मायनस पाय, एकची किंमत पाय ठेवायचा, कॉस nπ अपॉन n प्लस साइन nπ अपॉन n स्क्वेअर. ही झाली अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता एकची जर किंमत 0 ठेवली तर 0 इंटू सगळं 0 होईल का नाही, हे 0 होईल आणि साइन 0 0 म्हणजे सगळं 0. चालते. मग मी साईड नाही लिहितो, चालते, लक्षात घ्या. म्हणजे bn बरोबर काय आलं तुझ्याजवळ 2/π. आता समजून घ्या, कॅल्क्युलेट टाका तुम्ही, साइन पाय, साइन 2π, साइन 3π, साइन 4π, काही घ्या, नॅचरल नंबर घ्या, यांची किंमत नॅचरल नंबर घ्या, सगळं काय होईल तुमचं 0 होईल. म्हणजे किंमत सगळं 0 झाली. पण कॉसचं तसं नसते. कॉस पाय घेतला तर -1 येते, कॉस 2π घेतला तर +1 येते, कॉस 3π घेतला तर -1 येते, कॉस 4π घेतला तर +1 येते. म्हणजे जवळ तुम्ही इथं इव्हन नंबर टाकले यांच्या किंमती तर +1 येते आणि ऑड नंबर टाकले तर -1 येते. म्हणजे आपल्याला माहित नाही तर 1 आहे का 2 आहे, माहिती आहे आपल्याला इव्हन घ्यायचा का ऑड घ्यायचा ते. ओके, मग मी असं डायरेक्ट 0 लिहू शकत नाही किंवा +1 -1 लिहू शकत नाही मी, कारण अल्टरनेट प्लस -1 येईल. ओके, मग आपल्याला 1 ला सोडतात नाही, 2 ला धरतात नाही, 2 ला सोडतात नाही, 3 ला धरतात नाही. ओके, मग आपण काय करूया असेल तुम्ही -π/n. मग मी असं लिहू शकतो का रे, -1 चा पॉवर n
बिकॉज जर इथे इव्हन नंबर टाकसा तर उत्तर -1चा स्क्वेअर +1 येते आणि ऑड टाकसाल तर -1 येते. चालते. मग हे bn बरोबर काळजीपूर्वक समजून घे. हे पाय आणि हे पाय झाला कॅन्सल. हे 2/n आणि -1चा पॉवर n+1. आता हे +1 कसाला पहा, इथं -1 आहे ना, मग हे -1 इंटू -1चा पॉवर n, दोघांचा बेस सारखा आहे म्हणजे वरची ऍडिशन. ही झाली तुमची bn ची किंमत. आता a0 an bn या सगळं इक्वेशन 1 मध्ये टाकून द्यायचे, उत्तर भेटलं तुम्हाला. ओके, मग समजून घ्या काय करतात पहा. म्हणजे सगळ्या किमती इक्वेशन 1 टाका. आता इक्वेशन 1 इम्प्लाइज f ऑफ x ची किंमत काय आपल्याजवळ x बरोबर a0 ची किंमत काय आहे 0 प्लस n गोज फ्रॉम 1 टू इन्फिनिटी. a ची किंमत 0 म्हणजे सगळं 0 झालं, प्लस bn ची किंमत काय आहे आपल्याजवळ 2/n -1चा पॉवर n+1. ओके, इंटू साइन n पाय x अपॉन n ची किंमत काय पाय. हे पाय झालं कॅन्सल. म्हणजे x बरोबर समेशन n गोज फ्रॉम टू इन्फिनिटी 2/n -1चा पॉवर n+1 साइन nx. ही झाली तुमचं x चं फोरियर सिरीज एक्सपान्शन. असा टॉपिक आहे फोरियर सिरीजचा. ओके, चला नेक्स्ट लास्ट.